रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक या गावातील बंधाऱ्याची दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्याची गैरसोय होते आहे आणि याच दुरावस्था झालेल्या बंधाऱ्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या कित्येक दिवसांपासून वडगाव बुद्रुकमधील गावकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। सर, आमची अशी मागणी आहे, आमच्या गावाला शासनाने लाखो रुपये दिले, पण त्या लाखो रुपयाचं पाणीसाठी दिले, पण ते पैसे पाण्यातच गेले। संबंधित मक्तेदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांचीच फक्त घरं भरली आणि आम्हाला पाणी वाचून वंचित ठेवलेलं आहे। आम्हाला एक 22 लाखाचा बंधारा दिला 18-19मध्ये, त्याच्यात 22 हंडे देखील पाणी साचत नाही। त्याप्रमाणे एक 50 लाखाचा बंधारा दिला, त्याच्यामध्ये 50 हंडे देखील पाणी साचत नाही। आम्ही पाण्या वाचून बरेच वंचित आहोत। आत्ता आमच्या गावी 8-8 दिवसांनी पाणी येतं आहे आणि आमच्या गावात कोणी राहायला पाण्यामुळे कोणी राहायला मागत नाही ना। मुंबईकर गावाला जाण्यास तयार। कुठलं गाव आणि कुठलं हे गाव? आमचं गाव वडगाव बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे हे सगळी घटना झालेली आहे। त्यानंतर आमच्याकडे जल जीवन मिशन या योजनेतील योजना आली आहे। जवळजवळ 1.5 करोडची योजना असून त्याही योजनेचा अद्याप आम्हाला कोणताही फायदा नाही। पाईपवरती दिसत आहेत प्लास्टिकचे पाईप, त्यामुळे आग लागून ते पाईप वितळण्याची शक्यता आहे। कॅबिन बांधली, ती कॅबिन देखील पडली होती, परत बांधण्यात आली। कॉन्ट्रॅक्टरला कोणतेही आम्हाला प्रतिसाद देत नाहीत। तिथले असणारे अधिकारी बुटाला साहेब यांच्याकडे वारंवार आम्ही तक्रार करतो आहे, ते देखील कुठली आम्हाला दखल देत नाहीत। आणि आज आम्ही आझाद मैदानामध्ये 3 दिवस झाले, आम्हाला कोणताही अधिकारी मिळण्यास आलेला नाही किंवा कोणतेही प्रशासकीय अधिकारी आलेले नाहीत। त्यामुळे आता आम्हाला आत्मदहन करण्याचा एवढंच पर्याय उरलेला आहे। तो जो बंधारा आहे तो कधी पूर्ण बांधून झाला होता? काय सध्या परिस्थिती तिथली? जो 18-19चा बंधारा होता तो 18-19मध्ये बांधून झाला। त्याच वर्षाला तो निष्कृष्ट दर्जाचा बांधला गेला। तिथे चौकशी बसवणे, परंतु त्या शासकीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांनी सगळे साटेलोटे करून आम्हाला उघड्यावर पाडलं। त्यानंतर हा 23-24चा बंधारा बांधण्यात आला। त्या बंधाऱ्यासाठी आम्ही 4 वेळा खेड तहसीलदारमध्ये उपोषण केलं। त्याच्यानंतर 50 लाखाचा बंधारा दिला, त्याची देखील ही अशी अवस्था आहे, त्याच्यात 50 हंडे देखील पाणी नाही। आणि आम्ही सर्व मुंबईकर, पुणेकर यांनी उपोषण करूनसुद्धा देखील आम्हाला कोणताही अद्याप न्याय मिळाला नाही। तो बंधारा निकृष्ट आहे असं तुम्ही म्हणताय, त्याचं नुकसान नेमकं काय? त्यापासून आम्हाला काहीच उपयोग नाही आहे। आज शासनाने 50 लाख रुपये दिले कशासाठी? पाण्यासाठी, पण ते 50 लाखाचा फक्त हे अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांची घरं भरली। आम्हाला काही त्याच्यात 50 हंडे देखील पाणी नाही। आपण शासनाने ह्याच्यासाठी उचित समिती नेमून लिटार जज किंवा लिटार पोलीस अधिकारी अशी समिती नेमून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। त्या बंधाऱ्याचे, दोन्ही बंधाऱ्याचे पैसे वसूल करून ते शासनादरबारी जमा करावेत आणि त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्या अधिकाऱ्यांना बी त्यांच्यावर कारवाई करून ते पैसे शासनादरबारी जमा करून आम्हाला परत बंधारे बांधून द्यावे, हीच आमची विनंती आहे। बंधारा बांधून दिला तर गावकऱ्यांचं आयुष्य किती सुखी होईल असं वाटतं? 100% फायदा होईल? 100% साहेब, आम्हाला जर का ते बंधारे दोन्ही व्यवस्थित बांधून दिले तर आमच्या गावामध्ये सुजलम सुफलम असं आमचं गाव होऊ शकतं। आम्हाला कुठेही कुणाकडे पाण्याची भीक मागावी लागणार नाही आणि आमचे जी काय वयोवृद्ध लोक आहेत गावामध्ये त्यांना त्याच्यापासून 100% फायदा होईल, एवढीच आमची विनंती आहे शासनाला। त्यावेळी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याची वेळ आणू नये, हीच आमची विनंती। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।